तो नमस्ते दोस्तों, मेरा नाम है आर्यन सहारे और मैं आपका स्वागत करता हूँ आपके अपने YouTube चैनल जिसका नाम है जिंदगी कलाकार। तो इस चैनल पे अभी तक मैंने 6 पॉडकास्ट अपलोड किया है, तो उसका ये सेकंड पार्ट है। तो इसका अगर आपने फर्स्ट पार्ट नहीं देखा होगा तो आप आई बटन में जाके क्लिक कर सकते हैं या फिर नीचे डिस्क्रिप्शन में जाके आप देख सकते हैं, वहाँ पे आपको ये वीडियो मिल जाएगा फर्स्ट पार्ट वाला। स्केचिंग टिप्स और आर्ट पॉडकास्ट के लिए इस जिंदगी कलाकार YouTube चॅनल को सबस्क्राईब कीजिए। तो चलते हैं अपने व्हिडिओ में। जसं लेखक ऑब्झर्वेशन करून स्टोरी लिहितो तसं चित्रकाराचं आहे। आणि जहांगीरला पहिला शो तो माझा ग्रुप शो होता जहांगीर, आणि मलाही आनंद होता माझा जहांगीरला शो आहे खूप असं उत्सुक किंवा डिस्प्ले केला, पैसे नव्हते म्हणजे तिथे तयार झालो मी संघर्षासाठी तिथून, कारण शिक्षण संपल्यानंतर संघर्ष सुरू होतो। आणि नंतर मला जाणवलं की आपण महाविद्यालयात कुठेही घ्या ॲडमिशन, शेवटी आपला प्रयत्न लागतो, आपली मेहनत लागते की स्ट्रगल काय असतं। व्हॅन गॉग सारखं स्ट्रगल कोणीच चित्रकारी केलं नसतं, तर आमच्या शिक्षकांनी तयार केलं की बाबा हे पेंटिंग केलं आणि डिस्प्ले केलं म्हणजे विकल्या जात नाही, हे माझ्या आजही डोक्यात आहे। जे भ्रम होता आमचा, एक विद्यार्थ्याचा भ्रम असतो की जहांगीरला डिस्प्ले झाला की पेंटिंग करोड आणि कप्ता आपण आर्टिस्ट होऊ, पटकन कुठेतरी शिक्षण झालं की कुठेतरी पैसे कमावलं, हा भ्रम त्यांनी आम्हाला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला असा हळूहळू काढत गेले। आणि ते 4 वर्षात त्या बऱ्याच गोष्टीच्या बारकावे माहीत झाले की स्ट्रगल काय असतं। व्हॅन गॉग सारखं स्ट्रगल कोणीच चित्रकारी केलं नसेल। विन्सेंट व्हॅन गॉगनी स्ट्रगल नेमकं काय आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांनी डिग्रीला ॲडमिशन घेतल्यानंतर फर्स्ट इयरला तर नाही तर सेकंड इयरला गेल्यानंतर ते वाचायला पाहिजे, कारण फर्स्ट इयरला समजत नाही, कारण आपण जेव्हा प्रायमरी लेवलला असतो चित्रकला तर ते आपल्याला भ्रम असतात वेगवेगळे, पण सेकंड इयर किंवा थर्ड इयरला गेल्यानंतर ते वाचून काढायला पाहिजे। म्हणजे तेवढं स्ट्रगल कोणीच नाही केलं, आता कोणीच नाही करत, म्हणजे कोणाच्याच नशिबात नसेल ते स्ट्रगल, तेवढं त्यांच्या त्या नशिबात होतं ते, तर पण ते थांबायचं नाही। मग जर तुम्हाला चित्रकला जर शेवटपर्यंत पोहोचायची असेल, एक न्यायचं असेल काहीतरी काम आपलं, तर कंटिन्यू काम करायला पाहिजे, आणि ती अकॅडमी पद्धतीने करायला पाहिजे, स्टेप बाय स्टेप करायला पाहिजे। म्हणजे आला आणि कॅनव्हास पेन नाही, तर हळूहळू ऑब्झर्वेशन, वाचन, त्याच्यातलं बाहेर फिरणे, लँडस्केपिंग करणे हा विषय यात यायला पाहिजे। म्हणजे लँडस्केपनी काय होतं की बऱ्याच कलर स्कीम डेव्हलप होतं, तुमचे आकार डेव्हलप होतात, ऑब्झर्वेशन डेव्हलप होतं आपलं। आणि चित्रामध्ये जसं लेखक ऑब्झर्वेशन करून एखादी स्टोरी लिहितो तसं चित्रकाराचं की तुम्ही ऑब्झर्वेशन करूनच तुमच्यात ते निर्माण होते आणि स्वतःचं तयार होतं। मग ते असं कॉपीराईट नाही होत, कुठलं असं घेतलं आणि कॉपी। मी चित्रकला शिक्षण घेत असताना पण कॉपीराईट नाही करायचं, जरी यूट्यूब माध्यम असेल, व्हॉट्सअप असेल, त्यातले आकार वगैरे तिथून नाही बघायचे, स्वतःचे आकार तयार करायचे असेल तर तुमचा कालावधी जातोच। म्हणजे ते काही डिग्री घेतल्यानंतर तुम्हाला काही येत नाही, ते 4 वर्ष शिक्षण झालं बाबा आणि मला पेंटिंग करता येतं असं नाही आहे, त्याला वेळ द्यावाच लागतं, वेळ दिला तरच ते येतं, आणि ते सातत्य पाहिजे, सातत्य। आताही आम्ही शिक्षकाच्या संपर्कात असतो, म्हणजे आताही मी जगताप सर असेल का मिडगावकर आहे, त्यानंतर गावडे सर आहे, मी यांच्या संपर्कात असतो। म्हणजे अजूनही मला चित्रकला आलं असं नाही। एक आता मी दिल्लीचे एक सर आहे लक्ष्मण सर, ते पण नॅशनल इंटरनॅशनल लेवलला आहे, डॉक्टर लक्ष्मण सर आहे, तर ते पण त्यांचे मी कॉन्टॅक्टमध्ये आहे की काय करायला पाहिजे आताही। म्हणजे मी सांगितलं तुम्हाला 2005ला पहिलं माझं पास झालं त्याला मी शो केला होता जहांगीरला, ते खूप मोठं आहे, ते उत्सुकता होती की मित्रपरिवार, माझ्यापेक्षा तर मित्रपरिवाराला उत्सुकता होती की आम्ही त्या आमदार निवतला राहायचो, आणि जहांगीरला पहिला शो तो माझा ग्रुप शो होता जहांगीर, आणि मलाही आनंद होता माझा जहांगीरला शो आहे खूप असं उत्सुकता, किंवा ते पेंटिंग खपणार आहे वगैरे, मित्रांना असं वाटायचं, मित्रांनी काही पैसे दिले, मग डिस्प्ले केला, पैसे नव्हते कारण ते फ्रेमिंगला पैसे नव्हते, मग अर्धवट फ्रेम करणे, काही कॅनव्हासला फ्रेम नाही, असंच काहीतरी पेंटिंग, तो शो असा खूप असा म्हणजे त्याला सुरुवात म्हणायला हरकत नाही। आणि एक पेंटिंग विकला गेलं होतं, ते मला पेंटिंगची किंमत आठवते, ते शेवटच्या दिवशीच मी 30,000 रुपये किंमत सांगितली, 15,000 बाबा खर्चाला पैसे नाही राहिले असते, कारण तिथून ते पेंटिंग परत आणायचं होत्या गावाकडे, ते एक मजेशीर होतं ती, आणि एक पेंटिंगला आनंद होता। म्हणजे कसं काही, पण त्यात परिवाराला, मित्रपरिवाराला खूप दुःख होतं, अरे यार पेंटिंग विकलं नाही, त्यांना ते वाटतं, मला काही असं वाटत नव्हतं, कारण मी मजबूत झालो होतो शिकत असताना, कारण आमच्या शिक्षकांनी तयार केलं की बाबा हे पेंटिंग केलं आणि डिस्प्ले केलं म्हणजे विकल्या जात नाही, हे माझ्या आजही डोक्यात आहे। म्हणजे मी आताही माझा शो 3रा शो आहे समजा माझा आता, हा जहांगीरचा, बाकी ते तर आताही माझ्या डोक्यात मी तेच ठेवला की नाही, किंवा विकल्या जाईल, हे मी परिवाराला पण सांगून ठेवलं की यातून काही पैसे मिळेल असं नाही। भारतातले म्हणायला हरकत नाही आहे की अकॅडमिक पद्धती होती खरी होती, तिथे जसं ड्रॉइंग व्हायचं तसं आमच्या कॉलेजलाही व्हायचं, त्याचं रैजा स्कूलापाटला असे बिसे सर, गावडे सर, जगताप सर, असे मातब्बर लोक होते, वाघमीस होत्या, असे ते असे काही कमी नव्हते कामात पण होत्या। आणि नंतर मला जाणवलं की आपण महाविद्यालयात कुठेही घ्या ॲडमिशन, शेवटी आपला प्रयत्न लागतो, आपली मेहनत लागते, म्हणजे आपल्या कामावर आहे, आपल्या मेहनतीवर पण आहे। तुम्ही जर मेहनत घेतली तर आचरेकर सरांचं काम आताही मी बघतो, ते मातब्बरच आहे, आणि ते थोडं डोक्यात ठेवून आहे मी, म्हणजे मला असं वाटलं की नाही बाबा आपण पण इथे आता काय कॉलेजला राहून
आणि आमचं जे स्कूलापाडला जाणं येणं राहायचंच, कारण तिथचे हॉस्टेलला होतो, तिथचे विद्यार्थी होते माझ्यासोबत हॉस्टेलला जे स्कूलापाडचे. आणि तर आम्हाला ते माहीतच होतं काम कुठलं आहे, आणि कॉम्पिटिशनला आम्ही एकत्र भेटायचो. तर आमचा दर्जा आम्ही ठेवला मग कामाचा. अशी ही कलेची सुरुवात झाली तिथून. आणि तिथे शिक्षकांनी पण बराच सपोर्ट केला. बाहेरगावचे विद्यार्थी बाबा बाहेरून आलेले आहे, कारण त्या कॉलेजला सहसा बाहेरून कमी येतात, जेजेला येतात बाहेरून. म्हणजे पण रेजा स्कूलापाड बांद्र्याला थोडंसं वेगळं पद्धतीनं तिथे मुंबईचे लोकल विद्यार्थी जास्त असतात, बाहेरचे विद्यार्थी कमी असतात. आमची मला वाटते 4-5 लोक असे जवळ बाहेरचे असेल. तर त्यांनी सपोर्ट केला. म्हणजे अजूनही ते आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. जगताप सर अजूनही आम्हाला सपोर्ट करतात. गुरुवर आताही ते तिथेच आहे. तो ये जो हम आर्ट पॉडकास्ट कर रहे हैं, इसके बारे में आपको कुछ नए आइडियाज़ आते हैं जिसको हम इसमें ऐड कर सकते हैं, या फिर कुछ सजेशन होगा आपका, तो ज़रूर बताइए कमेंट्स में. ते मदत करतात आम्हाला, म्हणजे कामाच्या बाबतीत काही विचारायचं असेल. गावडे सर आहे, गावडे सर पण मी अजूनही त्यांच्यासोबत चर्चा करतो. आणि चित्रकला काय नेमकं असं मदत केली. म्हणजे आम्हाला तिथं बऱ्याच गोष्टी बारीक बारीक कसे त्यावेळेस शिकत असतानाच मिळाले, की बाबा फाईन आर्ट म्हणजे की तुमचं झाल्यानंतर पेंटिंग, म्हणजे ते भ्रम होता आमचा. एक विद्यार्थ्याचा भ्रम असतो की जहांगीरला डिस्प्ले झाला की पेंटिंग करोड आणि कप्ता, आपण आर्टिस्ट होऊ, पटकन कुठंतरी शिक्षण झालं की कुठेतरी पैसे कमावलं नको. हा भ्रम त्यांनी आम्हाला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला असा हळूहळू काढत गेले. आणि ते 4 वर्षात त्या बऱ्याच गोष्टीच्या बारकावे माहीत झाले. मग म्हणजे तिथे तयार झालो मी संघर्षासाठी तिथून. कारण शिक्षण संपल्यानंतर संघर्ष सुरू होतो, डिग्री झाल्यानंतर संघर्ष सुरू होतो. शिकत असताना संघर्ष राहत नाही, डिग्री झाल्यानंतर संघर्षासाठी तयार होतो असं मला वाटतं. कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा लागला. आणखी याचे थर्ड पार्ट पाहिजे असेल तर ते पण सांगा. टेक जिद्दी कलाकार यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कीजिए और ज़्यादा से ज़्यादा लोगों तक इसको शेयर कीजिए, ताकि ये जो स्केचिंग के बारे में या फिर आर्ट के बारे में जो भी मैं नॉलेज शेयर कर रहा हूँ वो ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुँचे. चलो फिर मिलते हैं अगली वीडियो में.